ठाकरेंनी दुसऱ्याला शहाणपणा शिकवताना विचार करावा, मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला। ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना 600 कोटींचा कोविड निधी कुजवला, मुख्यमंत्री फडणवीसांकडून धक्कादायक खुलासा। फडणवीसांचा खुलासा ठाकरेंना झोंबला, ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कोविड निधी कुजवला, फडणवीसांच्या आरोपांना उद्धव ठाकरे उत्तर देणार। धाराशिवचं संकट झालं गहिरं, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक ठिकाणी स्थानिक चिंतेत। काँग्रेस नेत्यांनी संघ शताब्दी महोत्सवाचं आमंत्रण नाकारलं, मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत आणि विकास ठाकरे होते निमंत्रित। सरन्यायाधीशांचे कुटुंबीय संघासोबत भूषण गवाईंच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमात, विजयादशमीच्या संघाच्या कार्यक्रमात होणार सहभागी। गोट्या गित्तेवर काढलेला मकोका पुन्हा लागला, साधवाई हत्या प्रकरणात पोलिसांची याआधीही कारवाई स्थगित, नितीन कावत यांच्यावर काढलेला मकोका पुन्हा चढवण्याची वेळ। नागपुरात प्रथमच गांधी पुतळ्याजवळ एकत्रीकरण, विजयादशमीला व्हरायटी चौकात संघ संचलनाचं एकत्रीकरण। मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा टळला, पावसाच्या हजेरीनं दौऱ्यात आली अडचण। पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। दसरा मेळाव्याची तयारी जोरात, उद्धव ठाकरे गटाचा दुसरा टीझर आला समोर। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी 1 तास चर्चा। नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई होणार, मराठवाडा पुरात, धाराशिवचे जिल्हाधिकारी रंगले नाचकामात, महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून कारवाईचे संकेत। मुक्ताईनगरमध्ये डंपरची बाईकला धडक, पती पत्नी आणि मुलगा यांचा जागीच मृत्यू, अपघातात 8 वर्षाची मुलगी गंभीर जखमी। थोड्याशा पावसानं मध्य रेल्वे अडखळली, शनिवारी पावसाच्या काही सरींमुळे रेल्वे उशिरा। आता लग्न करा झटकीपट रजिस्टर, मुंबई महानगरपालिकेची विशेष सुविधा। गाझातून हमासला संपवणारच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भूमिका, हमास विरोधातील कर्तव्य इस्रायलनं पूर्ण केलंच पाहिजे असं वक्तव्य।